आणि अशोक गुलाटी सरला भेटला. ते इक्रियर करून एक संस्था आहे दिल्लीमध्ये, जे प्रधानमंत्रीला, प्राईम मिनिस्टर मोदीला कन्वे करतात की पॉलिसीमध्ये काय फरक करायला, काय करणं. ते खूप मोठे इकॉनॉमिस्ट आहे. त्याला मी जाऊन भेटलो. त्यांची पूर्ण टीम होती 24 लोकांची. पिढी दर पिढीची जे दरिद्रता आहे, जे गरिबी आहे, त्याला आपल्याला दूर करायची आहे. आणि कुठे ना कुठे ते पॉलिसी मेकरला जाऊन सांगायला हवे की तुम्ही जे करतात, तुमची जी पॉलिसी आहे ते बरोबर नाही आणि त्याला बदलायला हवे. पॉलिसीमध्ये काय फरक करू शकतो, की केवढी आत्महत्या जे होत आहे. तुम्ही बघा, कापूसमध्ये जेवढा खर्च होता तेवढा पैसे नाही मिळत. सोयामध्ये 16,000 रुपया उत्पादन आणि 20,000चा खर्च आहे. आणि कसं हॉर्टिकल्चरमध्ये कुठे कुठे पॉलिसीमध्ये कमी आहे आणि कसं त्याला चेंज करायला पाहिजे. आमचा तो एकदम स्ट्रॉंग म्हणणं आहे की हा जे तुम्ही हमी भाव ठरवलेला आहे ते हमी भावच खोटा ठरवला आहे. आपण आलेलो आहोत शिरसाळ येथील कृषी कुलमध्ये. या ठिकाणी आपल्यासोबत मयंकजी गांधी सर आहेत. उद्याच्याला तुमच्या इथं अशोकजी गुलाटी येणार आहेत, जे की शेतकऱ्यांच्या विषयी त्यांचं खूप काही महत्व असणार आहे. आणि उद्याच्याला या ठिकाणी ते भेट देऊन नेमकं काय संबोधित करणार आहे. इथलं जे मी म्हणत होता की पिढी दर पिढीची जे दरिद्रता आहे, जे गरिबी आहे, त्याला आपल्याला दूर करायची आहे. आणि कुठे ना कुठे ते पॉलिसी मेकरला जाऊन सांगायला हवे की तुम्ही जे करतात, तुमची जी पॉलिसी आहे ते बरोबर नाही आणि त्याला बदलायला हवे. तो 7 नोव्हेंबरला कृषी मंत्री आले होते. त्यानंतर मी दिल्लीला गेलो होतो आणि तिथे नीती आयोगलाही भेटलं आणि अशोक गुलाटी सरला भेटला. ते इक्रियर करून एक संस्था आहे दिल्लीमध्ये, जे प्रधानमंत्रीला, प्राईम मिनिस्टर मोदीला कन्वे करतात की पॉलिसीमध्ये काय फरक करायला, काय करणं. ते खूप मोठे इकॉनॉमिस्ट आहे. त्याला मी जाऊन भेटलो. त्यांची पूर्ण टीम होती 24 लोकांची. ते वेगळे वेगळे सब्जेक्टवर, ऍग्रिकल्चरवर स्टडी करत होती. तो मी त्याला आपलं इथलं जे काम करत आहे, कसं इन्कम वाढली आहे, कसं शेतकऱ्याला त्रास होत आहे, कसं लोक आत्महत्या करतात, हा सगळं जेव्हा मांडला तो तिला एकदम सिरियस झाला की मला स्वतः येऊन बघायचे आहे, भेटायचे आहे. तुमच्या जे मॉडेल, जे कृषी मंत्री बोलले की मला हा मॉडेल घेऊन राज्य सरकार आणि सेंट्रल मिनिस्ट्री पूर्ण देशामध्ये करणार, तो हा सगळं मला एकदा बघायचे आहे आणि तिथले शेतकऱ्यांना, लोकांना भेटायचे आहे. तो उद्या, आज ते येणार आहे संध्याकाळी, ते आणि त्यांची टीमचे लोक. आणि हा मुद्द्यावर आम्ही खूप डिस्कस करणार आहे. शेतकरीलाही भेटणार आहे आणि पॉलिसीमध्ये काय फरक करू शकतो, की केवढी आत्महत्या जे होत आहे. तुम्ही बघा, कापूसमध्ये जेवढा खर्च होता तेवढा पैसे नाही मिळत. सोयामध्ये 16,000 रुपया उत्पादन आणि 20,000चा खर्च आहे. आणि कसं हॉर्टिकल्चरमध्ये कुठे कुठे पॉलिसीमध्ये कमी आहे आणि कसं त्याला चेंज करायला पाहिजे. आमचा तो एकदम स्ट्रॉंग म्हणणं आहे की हा जे तुम्ही हमी भाव ठरवलेला आहे ते हमी भावच खोटा ठरवला आहे. ते एक वेगळे मुद्दा आहे की हमी भावावर कोणी घेत पण नाही, पण हमी भाव पण एवढा कमी केला. मी तो असं जाऊन सांगितलं की एवढ्या लोकांच्या रक्त आहे ना, ते तुमच्या हातात आहे, कारण तुम्ही हमी भाव अशी फिक्स केली. कापसाचा आणि सोयाबीनचा हमी भाव अगदी कमीच केलेला आहे. कमी म्हणजे काय, 3,000 आणि 6,000 रुपये. नाही तसं नको. 7,700 कापूसचा भाव आहे. तुम्ही विचार करा की 5 क्विंटल माल निघतो सरेराश, कोणी हमी भाव मध्ये घेत नाही. मार्केटचा रेट 6,500 ते 7,000 रुपये आहे. 7,000 पण धरलं आणि 5 क्विंटल धरला तो 35,000 रुपया. खर्चा 42,000 रुपीज होता. कसं जगणार लोक. 4 क्विंटल सोया निघतो, 4,000चा भाव मार्केटच्या, 16,000 रुपये आणि 22,000 रुपया खर्च आहे. कसं जगणार शेतकरी. तुम्हाला असं वाटतं की 1100 आत्महत्या झाली, मला असं वाटतं 1100 कसं झाली. तो कसं तुम्ही हमी भाव फिक्स केला. तुम्ही सगळे दिल्लीमध्ये एअर कंडिशन रूम मध्ये बसून सगळं ठरवतात का. या जमीनवर शेतकरीला भेटा. हा जेव्हा मी त्याला बोललोय ना, तो ते बोला ठीक आहे मी येतो शेतकरीला भेटायला. तो आज येणार आहे आणि 25ला जाणार. 3 दिवस इथेच आहे. या 3 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या गावांना ते भेटी देतील किंवा काही असे ठिकाण तुम्ही दाखवणार आहात का, जे की आता अतिवृष्टीमध्ये काही ठिकाणी बऱ्या प्रकारे पाणी शिरलं होतं शेतामध्ये. नाही, ते अतिवृष्टीच्या पण शेत दाखवणार, पण जास्त आम्ही शेतकरीकडे त्याला गावागाव त्याला दाखवणार आहे. परचुंडीमध्ये घेऊन जाणार, बिलेगाव मध्ये घेऊन जाणार, असे 3-4 गाव निवडलेले आहे. आणि पाणीचं कसं काम झालं आणि पाणीचं काम झालं त्यामुळे कसे गाव वाचले, हाही आम्ही त्याला दाखवणार आहे की पाणीचं काम करणं किती आवश्यक आहे, किती गरजेचे आहे.
तो हा सगळं दाखवणार आणि इथे एक शेतकऱ्यांची मिटिंग ठेवणार आणि आमच्या आता बोलणं चाललेलं आहे की एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि प्रेसला ते संबोधित करणार, हे पूर्ण एरियाला संबोधित करणार की गव्हर्नमेंट काय करत आहे आणि काय करायला हवंय. तुम्ही ज्या प्रकारे जलसंधारणाचं काम केलेलं नदीमध्ये, की मृत नदी जीवन केलेली आहे, हे सुद्धा तुम्ही त्या काही ठराविक कामं दाखवणार आहात? नक्कीच ते दाखवणार आहे. आम्ही दुसरं ते शाफ्ट केलेले आहे, एक्विफर आम्ही त्याला GRA म्हणतात ते दाखवणार आहे आणि पूर्ण देशामध्ये तसं GRA कसा करू शकतो हा मुद्द्यावर आम्ही त्याला सांगणार आहे. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की हा तुम्ही मुद्दा मांडला आणि मला दाखवला, मी प्रधानमंत्रीला पण हे सांगणार, मी मिनिस्ट्रीमध्ये पुढे जाऊन सांगणार. आता जे नीती आयोगचे प्रोफेसर रमेशचंदला मी भेटलो होतं, त्याला आपलं GRAच्या मॉडेल पाठवलं, ते बोलतं फेब्रुवारीमध्ये नवीन पॉलिसी येणार आहे, तिथे मी पूर्ण देशासाठी करणार आहे. तो जानेवारीमध्ये ते पण येणार आहे नीती आयोगचे. मी तुम्हाला काय म्हणतो, शेतकरीसाठी जे करायचे असेल ते आम्ही करू. प्राईम मिनिस्टरला आणायचे असेल तर मी प्राईम मिनिस्टरला आणून देऊ. ते हे शेतकरीला असं मरायला नाही देणार आहे. किती पिढी ते पिढी गरिबी आहे, कुठे तो थांबणार की नाही. आणि आम्ही काय नाही केलं तर मला स्वतःला माफ नाही करू शकणार. कालची घटना तुमच्या कानावर आली असेल, गंगाखेडमधील साखर कारखान्यासमोर शेतकरी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी बसले होते, परंतु त्या ठिकाणी कुठेतरी पोलीस बळाचा वापर आणि कुठला कारखानदारांच्या बॉडीगार्डचा असा बळाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी ऊसाचा हमीभाव किंवा ऊसाला दर योग्य मिळावा यासाठी त्या ठिकाणी शेतकरी गेले होते, त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मी ऐकलं, मी स्वतः तो गेलो नव्हतो, पण मी ऐकलं की तिथे खूपच बॉडीगार्ड सगळ्यांना आणून प्रेशर टाकला होता की आंदोलन बंद होऊन जाऊन. पण आंदोलन असं बंद होत नाही. आंदोलन कसं बॉक्स सारखं आहे, तुम्ही सगळं भरून बॉक्स असं धक्का मारून बंद करतो ना, तो एवढी स्पीड नाही, डबल स्पीडने उचलतो. तो मला ते सांगायचं होतं की आंदोलनाला तुम्ही कमी समजू नको. एकदा लोकांचे आंदोलन, पॉलिटिकल पार्टीच्या राजकारणचे आंदोलन असेल ते एक वेगळं आहे, पण बिगर राजकारणचे लोक एकत्रित येऊन एक अन्यायाच्या विरुद्ध आंदोलन करणार, त्याला तुम्ही दाबायच्या कोशिश करणार, तो केव्हाही सक्सेसफुल नाही होणार. मी खूप आंदोलन केले. इंडियाचं मोठं मोठं आंदोलन, इंडिया अगेन्स्ट करप्शनचा मी लीडर होता. जेव्हा दाबवायची कोशिश केली आंदोलनला, तर डबल स्पीडने वाढतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही साखर कारखानदार 3500, 3500, काही जण तर 4000च्या आसपास भाव देतात. मग मराठवाड्यातलेच कारखानदारांना शेतकऱ्यांसाठी भाव देण्यास का म्हणून टाळाटाळ करतात. या ठिकाणी रिकव्हरी नाही असं सुद्धा बोललं जातं आणि काही कारखानदाराचे वजन सुद्धा काटे मारले जातात असं देखील बोललं जातं. नाही, मुद्दा काय त्याच्यावर मी आता डिस्कस नाही करतो, कारण त्यांचे काय प्रॉब्लेम आहे. इथले शेतकरी त्यांच्या बरोबर डिस्कस करायला गेले आणि त्याला ते दादागिरी करून दबायची कोशिश करतो. समोर समोर बसा ना, तुमच्याकडे तुमच्या काय मुद्दे असतील ते मांडा, त्यांचे मुद्दे ऐका, मधच्या रस्ता काढा. हे एक आंदोलन बरोबर डिस्कशनच्या एक स्टाईल असतं. आणि तेव्हा बॉडीगार्डला, पोलिसला इथे तिथे आणून त्याला रफादफर करायची जो कोशिश आहे ते उलटच पडणार आहे. हे ज्यावेळेस ऊसाचा भाव आपल्याला देतात साखरेच्या हिशोबाने, पण बाय प्रोडक्ट जे असतात, इथेनॉल असेल, बगॅस असतील, इतर जे बाय प्रोडक्ट आहे त्याचं वेगळंच जे काही पैसे द्यायला पाहिजेत पण ते पण मिळत नाहीत. फक्त रिकव्हरीचं नाव सांगितलं जातं. आपल्या मराठवाड्यामध्ये रिकव्हरी कमी येते. काय नेमकं हे कशामुळे असू शकतं असं काय वाटतं? परत मी सांगतो, हा मुद्द्याचा माझा जास्त अभ्यास नाही. आम्ही ऊसामध्ये काम करत नाही, आम्ही फळबागमध्ये करतो आणि कॉटन सोयाच्या मला माहित आहे. त्यांच्या काय मुद्दा असेल, इथे काय मुद्दे असेल, मुद्दे दोन्ही साईड असेल, पण त्याच्या सोल्युशन काय, सोल्युशन समोर समोर बसून आणि बाकी सगळे कारखान्यांनी दिलेला आहे, तो हा कारखाना का न देऊ शकतो. हा एक आंदोलनचा विषय आहे, हा एक डिस्कशनचा विषय आहे. पण ते डिस्कशन केल्याशिवाय त्याच्या सोल्युशन येणार नाही. आणि तुम्हाला वाटतात की आंदोलनला दाबून टाकू, तुम्हाला काय भीती दाखवून स्टॉप करून घेऊ, तो आंदोलन तसे स्टॉप होत नाही. नक्कीच तुम्ही पाहू शकतात, उद्याच्याला या ठिकाणी अशोकजी गुलाटी येणार आहेत आणि ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. खेडेगावामध्ये देखील जाणार आहेत आणि त्या ठिकाणी नेमकं काय शेतकऱ्यांसाठी ते या ठिकाणून नवीन काही पॉलिसीज तयार करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन होमकारसह मी अशोक गलाटे, माऊली न्यूज नेटवर्क, कृषिकुल, शिरसाळा, बीड.